नमस्कार, पल्लवी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष शास्त्रीय पारंपरिक पद्धतीने बनवलेली माखन मिश्री व तुपापासून बनवलेली इन्स्टंट माखन मिश्री, दोन प्रकारच्या माखन मिश्री इथे आपण बनवलेल्या आहेत। पारंपरिक माखन मिश्री बनवण्यासाठी 2 दिवसाची साई घ्यायची आहे व त्याच्यामध्ये 3-4 बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत आणि ते चमच्याने मिक्स करायचे आहे। आपल्याला साईपासून लोणी बनवून घ्यायचे आहे। श्रीकृष्णाला लोणी हे अत्यंत प्रिय होते, हे तर सर्वांना माहितीच आहे। कृष्णाला त्याची आई प्रेमाने माखनचोर म्हणत असे। आपण पारंपरिक पद्धतीने ओरिजिनल माखन मिश्रीची रेसिपी बनवणार आहोत। मिक्स केलेले साई व लोणी एका मोठ्या भांड्यात ओतायचे आहे व ते रवीने ढवळून घ्यायचे आहे। साधारणतः 4 ते 5 मिनिटे साई रवीने ढवळून घ्यायचे आहे व साईपासून ताक बनवून घ्यायचे आहे। ते मी रवीचा वापर करून ताक बनवत आहे, तुम्ही मिक्सरमध्येही बनवू शकता। 1 ते 2 मिनिटे रवीने हलवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडेसे पाणी ओतायचे आहे व अजून रवीने हलवून घ्यायचे आहे। अजून 2-3 मिनिटे रवीने हलवून घ्यायचे आहे, म्हणजे लोणी चांगले येते। कृष्ण जन्माष्टमीला माखन मिश्री हा पदार्थ बनवला जातो। साईपासून ताक बनवत असताना त्याच्यामध्ये थंड पाणी ओतायचे आहे व ते सतत एका दिशेने मिक्स करत राहायचे आहे। 1-2 मिनिटांनी त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत व अजून 1 ते 2 मिनिटे ढवळून घ्यायचे आहे। अजून चांगले 1 ते 2 मिनिटे ताक एकाच दिशेने ढवळून घ्यायचे आहे व 1-2 मिनिटांनी ते सेट होण्यासाठी ठेवायचे आहे। इथे मी थोड्या क्वांटिटीमध्ये माखन मिश्री बनवत आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाणात माखन मिश्री बनवायची असेल तर तुम्ही साईचे प्रमाण वाढवू शकता। तुम्ही पाहू शकता इथे ताकाला चांगले लोणी आलेले आहे। आता लोणी सेट होण्यासाठी ते 10 मिनिटे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे। लोणी सेट होईपर्यंत आपण दुसरी माखन मिश्रीची रेसिपी बनवून घेऊ। एक भांडी घ्यायचे आहे व त्याच्यामध्ये तूप ओतायचे आहे। 3-4 चमचे तूप ओतायचे आहे व त्याच्यामध्ये 3-4 बर्फाचे तुकडे टाकायचे आहेत व एका दिशेने हाताने चांगले फेटून घ्यायचे आहे। तुपापासून चांगले लोणी बनवस्तोवर आपल्याला ते फेटून घ्यायचे आहे। साधारणतः 1 ते 2 मिनिटांमध्ये चांगले लोणी बनते। माखन मिश्रीमध्ये टाकण्यासाठी इथे मी खडी साखरेचा वापर करत आहे व ती आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। प्राचीन काळापासून खडी साखरेला शुद्ध व प्रेमाचे प्रतीक मानले जाते, त्याच्यामुळे आपण माखन मिश्रीमध्ये खडी साखरेचा वापर करणार आहोत। ही इन्स्टंट माखन मिश्री आहे, त्याच्यामुळे याला बनण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। 1 ते 2 मिनिटांमध्ये चांगले लोणी बनते। 2 मिनिटांनी त्याच्यामधील बर्फ काढून घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे। लोण्यामधील सर्व बर्फ काढून घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये खडी साखर टाकायची आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीने कमी किंवा जास्त टाकू शकता व खडी साखर टाकल्यानंतर अजून 1 मिनिट फेटून घ्यायचे आहे, म्हणजे खडी साखर लोण्यामध्ये चांगली मिक्स होते। 1 मिनिट चांगले फेटून घेतल्यानंतर लोणी वाटीमध्ये काढून ठेवायचे आहे व डेकोरेशनसाठी 2 पिस्ता कट करून घ्यायचे आहेत। 3-4 केशरच्या काड्या व 2 कट केलेले पिस्ता वरून टाकायचे आहेत। तयार आहे आपली इन्स्टंट माखन मिश्री। फ्रीजमध्ये ठेवलेले ताक बाहेर काढायचे आहे व त्याच्यावरचे लोणी काढून घ्यायचे आहे। ताक 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवले होते, त्याच्यामुळे लोणी चांगली सेट झालेली आहे। आता ते लोणी एका ठिकाणी गोळा करायचे आहे व आपल्याला वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे। सर्व लोणी एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे व त्याच्यामध्ये खडी साखर टाकायची आहे। खडी साखर टाकून 1 मिनिटे लोण्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायचे आहे। खडी साखर टाकल्यानंतर एका दिशेने लोणी हाताने 1 मिनिटे फेटून घ्यायचे आहे, म्हणजे खडी साखर त्याच्यामध्ये चांगली मिक्स होते। ते एका छोट्या वाटीमध्ये काढून घ्यायचे आहे। माखन मिश्रीमध्ये फक्त माखन, मिश्री व तुळशी पानाचा वापर केला जातो आणि त्याच्यावर वरून तुळशीचे पान ठेवायचे आहे। प्राचीन काळापासून तुळशीच्या पानाचा वापर प्रसादामध्ये केला जातो, त्यामुळे तुळशीचे पान हे माखन मिश्रीवर ठेवायचे आहे। ही साईपासून बनवलेली माखन मिश्री व ही तुपापासून बनवलेली माखन मिश्री आहे। तुम्हाला दोन्ही माखन मिश्रीपैकी कोणती माखन मिश्री आवडली हे नक्की कमेंट करून सांगा। जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।